चला स्टार्ट करूया आपण लेसन नंबर 7. हा, खूप असा इंटरेस्टिंग लेसन आहे आणि त्याच्यावर बरेच क्वेश्चन पण तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे. हा, खूपच असं म्हणजे एकतर तुमचं जनरल नॉलेजच्या दृष्टीने किंवा तुमच्या रेग्युलर तुमच्या लाईफच्या दृष्टीने हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जो काही स्टडी करणार आहात तो तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने पण आपण त्याच्याकडे पाहूया आणि दुसरी गोष्ट आपल्याला मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीने पण आपण त्याच्याकडे जरासं जास्त कॉन्सन्ट्रेट करूया. हा, आणि इझी आहे, एकदम इझी आहे, काही प्रॉब्लेम नाहीये त्या लेसन मध्ये. चला तर आपण ऑल ऑफ यू रेडी? येस, चला स्टार्ट करूया. आता पहिलं फिल इन द ब्लँक्स. हा, नेहमीप्रमाणेच enzymes dash obtained from fungi is used to produce vegetarian cheese. बघा, हा मी रिपीट करते. enzyme dash obtained from the fungi is used to produce the vegetarian cheese. नेहमीप्रमाणे काय करायचं आहे, मला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाइप करून द्या. माय व्हॉइस इज क्लिअर? येस, देन राईट द आन्सर. नाही येते? बरं, मी सांगते बघा. एन्झाईम प्रोटीज. हा, proteins obtained from the fungi is used to produce the vegetarian cheese. Next question आहे तुमचा. Milk is dash at the beginning to destroy the unwanted microbes. Second question. Milk is dash at the beginning is destroy unwanted microbes. नाही? आउट ऑफ सिलेबस आहे काय रे? ठीक आहे, त्याचा आन्सर मी सांगते तुम्हाला. मिल्क इज पाश्चराइज, जे तुमचं बॅग मधनं मिळतं ना तुम्हाला. हा, मग ते पाश्चराइज मिल्क असतं. मी तुम्हाला शिकवताना पण सांगितलेलं की आपण नेहमी घेतो घरचं आपलं मिल्क, ते आपल्याला लगेच गरम करावं लागतं आणि विदिन 24 आवर्स मध्ये आपल्याला ते यूज पण करावं लागतं. पण तुमच्या बॅग मधलं आहे ते जरासं 2 दिवस पण टिकू शकतं आणि त्याच्या मागचं रिझन आहे की ते पाश्चराइज असतं. नेक्स्ट आहे क्वेश्चन. dash like compounds are formed due to the lactobacilli that gives characteristic taste to the yogurt. बोला. येस. हा, थोडा मला शंका आली माझ्या स्क्रीनला काही प्रॉब्लेम आहे का. हा, acetaldehyde is the correct word. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. मिथेन कॅन बी ऑब्टेन बाय डॅश decomposition of the urban agriculture and industrial waste. Methane can be obtained by dash decomposition of the urban agriculture and industrial waste. काय आहे आन्सर? मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन. आन्सर काय आहे त्याचं? मायक्रोबियल. हा, मायक्रोबियल एनएरोबिक. हा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. डॅश इज कन्सिडर्ड टू बी द फ्युअल ऑफ द फ्युचर. डॅश इज कन्सिडर्ड टू बी द फ्युअल ऑफ द फ्युचर. नोबडी? कोणालाच नाही माहिती? हा, हायड्रोजन गॅस. गुड, व्हेरी गुड. हायड्रोजन गॅस इज द कन्सिडर्ड टू बी द फ्युअल ऑफ द फ्युचर. नेक्स्ट. ओके ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, नो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. dash are mixed with the waste material at land filling site for quicker decomposition. Dash are mixed with the waste materials at land filling sites for quicker decomposition. आन्सर काय आहे?
येस येस, टाईप करा बघूया कोणाकोणाचं येतं, बाकीचे कुठे आहेत. करेक्ट आन्सर आहे बायोरिएक्टर्स. हा, मायक्रोज म्हणण्यापेक्षा परफेक्ट वर्ड, कारण आपण एक लक्षात ठेवा मुलांना, मायक्रोब्स ऑल टाइप्स आहेत ना, व्हरायटी ऑफ मायक्रोब्स आहेत ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा असा फिल इन द ब्लँक्स असेल तेव्हा तुमचं करेक्ट वर्ड येणं खूप गरजेचं आहे. बायो रिएक्टर्स हा प्रॉपर वर्ड आहे. येस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फेनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द डॅश केमिकल प्रेझेंट इन सेवेज. बघा, सेवेजशी रिलेटेड आहे, त्यामुळे पहिलं, फेनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द डॅश केमिकल प्रेझेंट इन सेवेज. आन्सर काय आहे? येस, करेक्ट वर्ड आहे झेनोबायोटिक. नेक्स्ट क्वेश्चन, microbes are used for dash of the environment pool due to the sewage. बघा हा, microbes are used for dash of the environment pool due to the sewage. करा, टाईप करा सगळेजण. करेक्ट आन्सर आहे तुमचं बायो रेमिडेशन. येस. हा, नेक्स्ट आहे बघा, हा, बायोफ्युअल्स इन द गॅसेस फॉर्म आर. बघा जरा क्वेश्चन बघा, मायक्रोब्स आर यूज फॉर डॅश ऑफ द एन्व्हायरमेंट पूल टू ड्यू टू द, हा झाला का, आठवा झाला. हा, बायोफ्युअल्स इन द गॅसेस फॉर्म आर डॅश अँड डॅश. बायोफ्युअल्स इन द गॅसेस फॉर्म आर डॅश अँड डॅश. क्वेश्चन समजला? बायोफ्युअल्स इन द गॅसेस फॉर्म आर डॅश अँड डॅश. येस, व्हेरी गुड. गोबर गॅस अँड कोल गॅस. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मला असं वाटतं प्रिपरेशन या 3 मुलींचंच दिसतंय. हा, कोण कोण आहे? लावण्या, तन्वी आणि भैरवी. हा, बाकीचे सगळे प्रिपरेशन केलंय की नाही? मला असं वाटतं प्रेझेंट कोण आहे? ओम आहे याच्यामध्ये, अजून अथर्व आहे, अजून कोण आहे? हा, येस, ओके, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन, डॅश कन्वर्ट्स दीज सॉल्ट्स ऑफ द युरेनियम इनटू इन्सोल्युबल सॉल्ट्स. रिपीट करते बघा, डॅश कन्वर्ट्स दीज सॉल्ट्स ऑफ द युरेनियम इनटू इन्सोल्युबल सॉल्ट्स. येस, आन्सर आहे जिओबॅक्टर. गुड, व्हेरी गुड. येस. आणि लास्ट आहे तुमचा क्वेश्चन, डॅश बाय प्रोडक्ट ऑफ द फर्मेंटेशन इज द बायो पेस्टिसाइड. रिपीट करते क्वेश्चन बघा, डॅश बाय प्रोडक्ट ऑफ द फर्मेंटेशन इज द बायो पेस्टिसाइड. ओके ओके, चालतं चालतं. येस येस, बघा अथर्वचा आला क्वेश्चन, आन्सर करेक्ट आलं, स्पिनोसॅड. येस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे. हा, एक तुमचा टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे. जर टेक्स्टबुक असेल तर ओपन केलं तरी हरकत नाहीये, कारण हा तुम्हाला हे दिलेले आहेत, वर्ड्स दिलेले आहेत, आणि तुम्हाला मी कालच सांगितलं ना तुम्हाला, शेवटचा तुमचा क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये एक पॅराग्राफ वगैरे तुम्हाला विचारू शकतात, तर त्या टाईप मध्ये तुम्हाला हे येऊ शकतं की असे वर्ड्स दिलेले आहेत आणि तुम्हाला ते फिल करायचे आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे बघा, the process of dash of the milk protein occurs due to the lactic acids. जर बुक नसतील तर मी तुम्हाला वर्ड सांगते बघा, काय काय आहे. ग्लुकॉनिक ऍसिड आहे, कोॲग्युलेशन आहे, अमायनो ऍसिड्स आहे,
4% ऍसिटिक ऍसिड आहे आणि क्लोस्ट्रिडियम आणि लॅक्टोबॅसिल. तर मला म्हणायचं आहे अशा क्वेश्चनसाठी मुलांनो टेक्स्टबुक जवळ ठेवा आणि ते ओपन ठेवा, कारण मी एकदा सांगून तुमच्या सगळं लक्षात नाही राहणार. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. फर्स्ट आन्सर आहे तुमचं कोएग्युलेशन. आता बघा त्याच्यामध्ये त्यांनी हे पण दिलंय तुम्हाला, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युझिंग करेक्ट वर्ड ऑफ द ऑप्शन अँड एक्सप्लेन द कम्प्लिटेड स्टेटमेंट. हा, तर आता तुम्ही इथे मला नाही एक्सप्लेन केलं तरी चालणार आहे, कारण आपल्याला टाईप करायला भरपूर वेळ जाईल, पण पेपरमध्ये तुम्ही ते आन्सर एक्सप्लेनेशन द्यायचंच आहे. नेक्स्ट बघा, harmful bacteria is like dash in the intestine and destroyed due to the probiotics. Harmful bacteria is like dash in the intestine. काय आहे? आन्सर इज क्लोस्ट्रिडियम. व्हेरी गुड. येस, ऑब्जेक्टिव्हचे सगळे मार्क्स तुम्हाला मिळणार. येस. नेक्स्ट आहे क्वेश्चन आपला, केमिकली विनेगर इज डॅश. केमिकली विनेगर इज डॅश. येस, ऍसिटिक ऍसिड. आता तिथे देताना मात्र 4% दिलेला आहे, तर तुमचा तो वर्ड आला पाहिजे, 4% ऍसिटिक ऍसिड. नेक्स्ट आहे क्वेश्चन, salts which can be used as the supplement of the calcium and iron are obtained from dash acid. रिपीट करते हैं, salts which can use as the supplement of calcium and iron are obtained from dash acid. आन्सर आहे ग्लुकोनिक ऍसिड. व्हेरी गुड. चलो, तर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया आपण. मॅच द पेअर. हा पण तुमचा टेक्स्च्युअल क्वेश्चन आहे. बघा, मॅच द पेअर मध्ये ए ग्रुप मी तुम्हाला वाचून दाखवते, त्याच्यातला एक एक करते. हा, आता पहिला आहे ए ग्रुप मधला झायलिटॉल. हा, लक्ष द्या, झायलिटॉल. आणि बी ग्रुप मध्ये ऑप्शन आहेत, टेक्स्टबुक ओपन असेल तर तुम्ही टाईप केलात तरी हरकत नाही. पिगमेंट टू इम्पार्ट स्वीटनेस, मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर, प्रोटीन बाइंडिंग इम्युल्सिफायर आणि टू इम्पार्ट ऍसिडिटी. झायलिटॉल आन्सर काय आहे? येस, करेक्ट आन्सर, टू इम्पार्ट स्वीटनेस. नेक्स्ट आहे सायट्रिक ऍसिड. सायट्रिक ऍसिड म्हटलंय. हा, लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला इझी. ऑप्शन वाचू का? बरं. पिगमेंट्स टू इम्पार्ट स्वीटनेस, मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर, प्रोटीन बाइंडिंग इम्युल्सिफायर आणि टू इम्पार्ट ऍसिडिटी. येस. हा, असा थोडासा क्लू मिळाला की तुम्ही बरोबर लगेच कॅच करताय. टू इम्पार्ट ऍसिडिटी. त्यानंतर आहे लायकोपिनी. नेक्स्ट आहे ए ग्रुप मधला थर्ड आपला आहे लायकोपिनी. ऑप्शन्स आहेत पुन्हा, उरलेले सांगते, पिगमेंट, मायक्रोबियल रेस्ट्रिक्टेड आणि प्रोटीन बाइंडर इम्युल्सिफायर. येस, आन्सर इज पिगमेंट. करेक्ट. नेक्स्ट नायसिन. फोर्थ वन नायसिन. बोला, ऑप्शन्स हवेत का? ओके, मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर आणि राहिलंय काय आपल्याकडे? एक राहिलाय कुठला तरी, प्रोटीन बाइंडिंग इम्युल्सर. हा, आन्सर आहे करेक्ट आन्सर, मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर. कोण कोण दिलंय आन्सर बघूया एकदा. लावण्या, बाकीचे डू हार्ड वर्क and do regular study, then and then only you get good result. नेक्स्ट आहे, आता तुमचं थोडंसं एक्स्ट्रा क्वेश्चन आहे का मॅच द पेअर मध्येच. विनेगर आहे आणि मी त्याला ऑप्शन वाचते बघा. पॉलिलॅक्टिक ऍसिड, मॅलासेस, फंगाय, आईस्क्रीम अँड पडिंग्स अँड ऍसिटिक ऍसिड. विनेगर साठी ऑप्शन आहे. येस, कसाही तुम्हाला येऊ शकतो ना. विनेगर, ऍसिटिक ऍसिड. नेक्स्ट आहे
नेक्स्ट क्वेश्चन म्हणण्यापेक्षा नेक्स्ट तुमचं हे कॉलम ए मधलं झॅन्थम गम. झॅन्थम गम ऑप्शन्स वाचते बघा. पॉलीलॅक्टिक ऍसिड, मॅलासेस, फंगाय आणि आईस्क्रीम अँड पडिंग. काय येणार आहे? झॅन्थम गमला जोडी कोणाची येणार आहे? सगळ्यांनी आपले आन्सर्स बघा, फ्रेंड्सचे पण आन्सर्स बघा, फुल्ली कॉन्सन्ट्रेट राहा. हा, आपलं जेव्हा रिव्हिजन लेक्चर चालू असतं ना तेव्हा तुम्हाला कळेल की प्रत्येक जण किती रेडी आहे बघा. म्हणजे एक ठराविक मुलं आहेत, क्वेश्चन मी विचारला की त्यांचे आन्सर्स येत आहेत. हा, बाकीच्यांनी त्यांच्याकडनं शिका की आपल्याला पण त्या रेसमध्ये यायचं आहे. येस, करेक्ट आन्सर आईस्क्रीम अँड पडिंग्स. नेक्स्ट आहे चीज. लास्ट आहे चीज. काय येणार आहे त्याला जोडी? पॉलीलॅक्टिक ऍसिड, मॅलासेस, फंगाय. तीन पैकी कुठलं तरी एक सांगा तुम्ही. येस, गुड गुड, फंगाय. झालं मॅच द पेअर. म्हणजे कमीत कमी याच्यातनं तुम्हाला आता किती झाले ते 4 आणि हे 3. कमीत कमी 7 मधलं एखादा तरी आला तरी तुम्ही त्याच्यातले मार्क्स मिळवू शकता. नेक्स्ट आहे तुमचा क्वेश्चन फाइंड द ऑड वन. आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा. आता हे तर शुअर आहे, अगदी नेहमीच आहेत हे 3-4 आहेत ना, त्याच्यातला एक तर 100% कुठला ना कुठला तरी येतो. तर पहिलं आहे तुमचं लॅक्टोबॅसिलिस ऍसिडोफिलस, दुसरं आहे लॅक्टोबॅसिलिस केसाई, त्यानंतर आहे बायफिडोबॅक्टेरियम बायफिडियम आणि दुसरं आहे स्ट्रेप्टोकोकस थेमॉर्फिलस. त्याच्यातला आउट म्हणजे बाहेर पडणारा वर्ड सांगा मला. ऑड मॅन आउट. टेक्स्टबुक जवळ असेल ना मुलांना तर नाही, तुम्हाला टेक्स्च्युअल क्वेश्चन नाहीये हा. बर, परत रिपीट करू का बाकीच्यांसाठी? लॅक्टोबॅसिलिस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलिस केसाई, नंतर बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. त्याच्यातला ऑडमॅन आउट वाला वर्ड कोणता आहे? बोला. आले 3 आन्सर आले. आपण मीटिंग मध्ये किती प्रेझेंट आहोत? 5-6 जण आहोत ना. आन्सर करेक्ट आहे. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस इज द करेक्ट आन्सर. आणि त्याचा रिझन पण दिलेला आहे. ऑल अदर्स आर द बॅक्टेरियल इज प्रोड्युसिंग प्रोबायोटिक्स. नेक्स्ट आहे ऑडमॅन आउट मधला बघा. लॅक्टोबॅसिलिस लॅक्टिस, त्यानंतर आहे बायफिडो बॅक्टेरियम बायफिडियम, त्यानंतर आहे लॅक्टोबॅसिलिस क्रेमोटेरिस आणि तिसरं आहे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. याच्यातनं काय बाहेर येणार आहे बघा. लॅक्टोबॅसिलिस लॅक्टिस, लॅक्टोबॅक्टेरियम बायफिडम, लॅक्टोबॅसिलिस क्रेमोरिस अँड स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. ऑडमॅन आउट मध्ये वर्ड कोणता येणार बोला? ओके, नाही येत आहे ना, मी सांगते. त्याचा आन्सर आहे बायफिडोबॅक्टेरियम बायफिडियम. आणि त्याचं रिझन काय आहे? ऑल अदर्स आर बॅक्टेरियल यूज इन द चीज प्रोडक्शन. समजलं? म्हणजे तुम्हाला ते बॅक्टेरिया कुठे कोणत्या प्रोडक्शन मध्ये वापरतायत हे पण माहिती होऊन जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. डार्क चॉकलेट, मायसो सूप, वेफर्स, कॉर्न सूप. काय येणार बोला? डार्क चॉकलेट, मायसो सूप, वेफर्स, कॉर्न सूप. येस, वेफर्स. ऑल अदर्स आर द प्रोबायोटिक प्रोडक्ट्स. नेक्स्ट आहे विनेगर, सोया सॉस, केचप, मोनोसोडियम ग्लुटामेट. विनेगर, सोया सॉस, केचप, मोनोसोडियम ग्लुटामेट. काय येणार बाहेर? Yes, correct answer. All others are the product prepared by the microbial fermentation. नेक्स्ट म्हणजे लास्ट क्वेश्चन तुमचा. ऍक्टिनोमायसिट्स
आणि स्ट्रेप्टोमाइस, त्यानंतर नोकार्डिया, हा नोकार्डिया यीस्ट. काय काय आहे परत रिपीट करते बघा. ऍक्टिनोमायसिट्स, स्ट्रेप्टोमायसिस आणि नोकार्डिया यीस्ट. काय आहे बाहेर? येस. व्हेरी गुड. यीस्ट. All others have ability to decomposing rubber from the garbage. Yes. चाले ऑड मॅन आउट मधले संपले. आता थोडस वळूया आपण कोरिलेशन. आणि प्रत्येकाने हे करायचंच आहे मुलांना. म्हणजे एक 10 मार्क आहेत जे ऑब्जेक्टिव्हचे, ते तुम्हाला मिळाले म्हटलं की तुमचा सगळाच स्टडी झालाय म्हणायला हरकत नाही. कारण हेच वर्ड्स आहेत ना, ते मोठ्या आन्सर मध्ये तुम्हाला उपयोगी पडत असतात. जर तुमचा स्टडी झाला असेल तर तुम्हाला हे सगळं कळेलच. आणि आपण आता 7व्या लेसनवर आलो, त्यामुळे तुम्हाला आता समजलं पण असणार आहे की तेच तेच सगळं फिरून फिरून असतं. क्वेश्चन नंबर तुमचा नेक्स्ट आहे, फाइंड कोरिलेशन. आता कोरिलेशन बघा काय आहे. ब्रेड, बेकर्स ईस्ट. सोया सॉसला काय येणार आहे? ब्रेड, बेकर्स ईस्ट. सोया सॉस साठी तुम्ही वर्ड लिहायचा आहे. काय आहे? बोला. ठीक. ओके. येस, करेक्ट आन्सर आहे एस्परजिलस ओरिजिन. येस. नेक्स्ट आहे क्वेश्चन, कॉफी. कॉफी अरेबिका. मला असं वाटतं हे तुमचं ह्याच्यातलं आहे, रूडस पोर्शन मध्ये आहे. हा, तर कोकाशी तुम्हाला हे करायचं आहे. जर येत असेल तर टाईप करा, नसेल तर राहू द्या. काही कारण मला ते आलं लक्षात, कारण एक बॉक्स होता तो आपल्याला रिड्यूस मध्ये होता. त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगते. थिओब्रोमा कोका असं आहे त्याचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ऑइल स्लिक, ॲकोनोव्हेरॅक्स आणि रबर फ्रॉम द गार्बेज. आता जस्ट आपण झालं आन्सर आपलं. ऑइल सिक, अल्कॅनोव्हेरॅक्स आणि रबर फ्रॉम द गार्बेज कोण काढणार? ॲक्टिनोमायसिट्स. व्हेरी गुड. हा, म्हणजे हेच फायद्याचं आहे की तुम्ही स्टडी करताना जरी तुमचं एक तर तुम्हाला ना त्याच्यात एक नोट होती, रिड्यूस सिलेबस होता ना, तो फक्त टीचरला शिकवायला नव्हता, पण तुमच्यासाठी सेल्फ स्टडी म्हणून होता तो. समजते? फक्त ते त्याच्यावर क्वेश्चन नव्हते विचारणार, असं होतं ते. पुढे बघा. नेक्स्ट आहे आपलं कन्व्हर्शन ऑफ द मेटल्स इनटू कंपाऊंड्स. त्याचं हे आहे, पेअर आहे थिओबॅसिली. आणि कन्व्हर्शन ऑफ द युरेनियम सॉल्ट्स, त्याचं पेअर तुम्ही सांगायचं आहे. कन्व्हर्शन ऑफ मेटल इंटू कंपाऊंड्स, थिओबॅसिली, अँड कन्व्हर्शन ऑफ द युरेनियम सॉल्ट्स. आन्सर काय आहे? जिओबॅक्टर इज द करेक्ट वर्ड. व्हेरी गुड. आता तो एक हेच सोडूनच देते, अमायनो ऍसिड, बॅक्टेरिया. ओके, चला ठीक आहे. ऑब्जेक्टिव्हचं आलं, संपलं, फिनिश ऑब्जेक्टिव्ह. आता थोडस आपण ह्याच्याकडे वळूया, तुमच्या टेक्स्टबुक मधल्या क्वेश्चन कडे. हा, एक क्वेश्चन आहे बघा, मार्च 19 ला विचारलेला आहे, तर त्याच्याकडे मी जरा जास्त हे करते. क्वेश्चन आहे तुमचा, मायक्रोबियल एन्झाइम्स आर यूज इन्स्टेड ऑफ द केमिकल कॅटलिस्ट इन केमिकल इंडस्ट्री. गिव्ह रिझन मध्ये आहे. मायक्रोबियल एन्झाइम्स आर यूज इन्स्टेड ऑफ द केमिकल कॅटलिस्ट इन केमिकल इंडस्ट्री. कोण आन्सर सांगणार? तन्वी. येस, तन्वी बोल. Yes, ma'am. First point, microbial enzymes are active at a low temperature, pH and pressure. Due to this property, energy is saved. Second point, in enzymatic reaction, the unnecessary byproducts are not are formed. Third point, the expense on purification of a product is are minimized. Hence microbial enzymes are used instead of chemical catalyst in chemical industry. व्हेरी नाईस. गुड गुड आन्सर. बरं, वेगळं आन्सर आहे कोणाकडे? भैरवी.
येस मॅम, सेम आन्सर आहे. ओके ओके, ठीक आहे, चालेल. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया आपण. गिव्ह रिझन मध्येच यूज ऑफ म्युटंट स्ट्रेन्स हॅज बीन इन्क्रीज इन द इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. बघा क्वेश्चन काय आहे, यूज ऑफ म्युटंट स्ट्रेन्स हॅज बीन इन्स्टिड इन द इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. लावण्या बोल. Yes, ma'am. By using industrial microbiology, the commercial use of microbes is done. In such experiments, various economic, social, and environment-related process and products are included. Second, various process using different microbes are done in this fermentation process are used to make bread, cheese, wines, enzymes, nutrients, etc. Third, different types of antibiotics are also made by using processes of industrial microbiology. In pollution control and solid waste management, the industrial microbiology becomes helpful. In farming too, biotechnology is used to produce BT crops. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर एवढं मोठं आन्सर नाही लिहिलं तरी चालतं हा, कारण गिव्ह रिझन मध्ये तुमचं एक मेन दोन पॉइंट मेन्शन केलेत ना तरी चालणार आहे, कारण ह्याच्यामध्ये त्यांनी खूप असं सगळेच्या सगळे पॉइंट अटेम्प्ट केलेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, एन्झाइम्स ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेस आर मिक्स्ड विथ डिटर्जंट्स. एन्झाइम ऑब्टेन्ड बाय द मायक्रोबियल प्रोसेस आर मिक्स्ड विथ द डिटर्जंट्स. कोण सांगणार? वैरवी, हा बोल. Yes, ma'am. Enzymes obtained in microbial processes are active at low temperature, pH and pressure. Hence, enzymes mixed with detergent help in process of dirt or muck removal with even at low temperature. येस, गुड आन्सर, नाईस. नेक्स्ट कोण सांगणार आहे अजून? हा, तन्वी बोल. Yes, ma'am. First point, when a detergent are mixed with microbial enzymes, they start working more efficiently for cleaning. Second point, cleaning process takes place at a lower temperature. Third point, therefore, for better result, enzyme obtained by microbial processes are mixed with detergent. व्हेरी गुड, नाईस. बरं, आता एक लक्षात घ्या मुलांना, तुम्ही स्वतः सगळेजण ऐकतायच हा, तर तुम्हाला म्हणजे मला ते डबल रिपीट करण्यामागचा माझा उद्देशच तो आहे की तुम्हाला समजलं पाहिजे की आन्सर कशा प्रकारे तुमचे डिफरंट असतात. कळतंय? हे फार महत्वाचं आहे, कारण तुम्ही वेगवेगळे सगळे बुक्स रेफर करता ना, शेवटी तुमचं आन्सर करेक्टच असणार आहे, पण जसं तुम्ही बुक रेफर करता त्यामध्ये जे आन्सर आहे ते तुम्ही रीड केलेलं असतं किंवा प्रिपेअर केलेलं असतं. ओके, काही प्रॉब्लेम नसतात त्याच्यामध्ये. आपल्या याच्या उत्तरावर ठाम राहायचं नेहमी. बरं, नेक्स्ट क्वेश्चन आहे आता शॉर्ट आन्सर हा, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन नसतं किंवा डिस्क्राईब करायला असतं. मी कालच तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 3 मार्काला वगैरे क्वेश्चन विचारलं जातं, तेव्हा तुमचे कमीत कमी 4 ते 5 पॉइंट मेन्शन असणं गरजेचं आहे. तर तसं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर तुम्हाला मी आता विचारते. हाऊ द ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स प्रोड्यूस युझिंग बेकर्स yeast आर द न्यूट्रिशन. बोला. हाऊ the bread and other products produced using baker's yeast and are nutritious. कमीत कमी 4-5 पॉइंट तुम्ही मला मेन्शन करायचे आहेत. बोला. हा, तुमचा टेक्स्चुअल क्वेश्चन लावण्या बोल. Yes, ma'am. In order to make the bread, the baker's yeast, Saccharomyces cerevisiae is added to the flour for the fermentation process. Second, in commercial bakery, compressed yeast is used, while in domestic settings, dry granular form of yeast is used. Third, the flour prepared by using commercial yeast contains various useful contents like carbohydrates, fats, proteins, various vitamins and minerals. Fourth, the anaerobic fermentation also increases the nutritive content of the flour. Fifth, due to this, bread and other products produced with the help of yeast becomes nutritive. गुड. हा, बोल भैरवी. Yes, ma'am. Compressed yeast is used in commercial bakery industry. It is available in dry granule form for domestic use. Yeast produced for commercial use contains various useful contents like carbohydrates, fats, proteins,
various vitamins and minerals. Due to this, bread and other products produced with the help of yeast becomes nutritive. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पॉइंट तेच आहेत, फक्त कसं होतं वर खाली आहेत आणि शिवाय तुमचं जे सेंटेन्स मेकिंग जे हे असते ना, म्हणजे लँग्वेज थोडक्यात म्हणायचं, ती प्रत्येकाची वेगळी आहे. तर भैरवी काय यूज करते तू? मास्टर की का? येस येस, हा, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ डज द ब्रेड बिकम स्पॉन्जी? नेहमी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. हाऊ डज द ब्रेड बिकम स्पॉन्जी? बोला. नाहीये कुणाला? कोण बोलणार अजून? हा, चल लावण्या. Yes, ma'am. First, when the dough for bread is prepared, the baker's yeast, Saccharomyces cerevisiae, is added to it. Second, this yeast is carries out anaerobic fermentation. Third, this results in formation of carbon dioxide and ethanol. Fourth, the carbon dioxide form tries to escape out of the flour, and thus the dough rise. When such dough is baked, it produces spongy bread. येस, गुड गुड. आता ह्याचं तर आन्सर तुम्ही असं तुमच्या स्टेटमेंटनी पण करू शकता हा तुम्ही, म्हणजे काय ती प्रोसेस आहे आणि कशा प्रकारे होतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, त्यामुळे हे आन्सर तुम्हाला लर्न करण्याची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. व्हॉट आर द रिझन फॉर इन्क्रीजिंग द पॉप्युलॅरिटी ऑफ प्रोबायोटिक प्रोडक्ट्स? क्वेश्चन रिपीट करते. व्हॉट आर द रिझन्स फॉर इन्क्रीजिंग द पॉप्युलॅरिटी ऑफ द प्रोबायोटिक प्रोडक्ट्स? हा तन्वी बोल. Yes, ma'am. First point, probiotic products form the colonies of useful microbes in alimentary canal and control other microbes and their metabolic activities, improve resistance and lower the ill effect of a harmful substance. Second point, useful microbes become inactive due to antibiotics. Probiotics make them active again. ओके, व्हेरी गुड. अजून कोण सांगणार आहे का? वेगळा आन्सर कोणाकडे आहे? एखाद दुसरा पॉइंट ऍड करणार कोण आहे? नाही? चला आपण पुढे जाऊया. बाकीच्यांनी सगळ्यांनी जे ऐकताय त्यांनी जरासं मनावर घ्या, तुम्ही पार्टिसिपेट होत नाहीत. बरं, आता मला लक्षात आहे तर सांगून ठेवते. आता आपले 7 लेसनचं म्हणजे आजचा 7वा लेसन. तर नेक्स्ट वीक मध्ये तर समजा मी 8वा स्टार्ट करेन, पण त्याच्या आधी मी ह्या 3 लेसनवर तुमचा 5th, 6th आणि 7 या लेसनवर तुमचं एक 25 मार्क्सचे पुन्हा क्वेश्चन पेपर मी तुम्हाला तयार करून देणार. म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये मॅडम तुमचं कधीही घेऊ शकतील. आणि रेडी राहा सगळ्यांनी. काल मी चेक केलं तुमचं, तर मला तुमचं सायन्स 1 थोडंसं तुम्ही प्रिपेअर्ड नाही दिसलात. हा, मग खूप इझी आहे. अरे मला तरी म्हणायचंय की 9th स्टँडर्डला जे आहे ना त्याच्यापेक्षाही इझी तुम्हाला 10th ला आहे. त्यामुळे खूप छान आणि असं शॉर्ट करून दिलंय तुम्हाला की 2 पार्ट मध्ये सायन्स डिवाइड केलंय. त्यामुळे असं थोडा थोडा अभ्यास आहे. आणि शिवाय दुसरं एक असं की त्याच्यामध्ये तुम्हाला एक दिवस सुट्टी असते, म्हणजे अजून एक दिवस तुम्हाला एक्स्ट्रा रिव्हिजन करायला पण वेळ मिळतोय. बर, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया आपण. आता हे सगळे टेक्स्च्युअल आहेत त्यामुळे मी सगळेच्या सगळे विचारते तुम्हाला. Which fuel can be obtained by the microbial process and why it is necessary to increase the use of such a fuel? सगळं एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे ना, त्यामुळे तुम्हाला याच्यावर जास्त फोकस असणार आहे. हा बोल तन्वी. First point, methane, ethanol, and hydrogen gas can obtained by microbial processes. Second point, fuel which are obtained from fossil fuels are now are non-renewable and also polluting. Polluting, while these fuels like hydrogen, methane, ethanol are the future fuels as they burn with a cleaner and are renewable. Therefore, it is necessary to increase the use of such fuels. येस येस, गुड. अजून कोण आहे सांगणार? बोलणार कोणी? नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन.
काय आहे? हाऊ कॅन द ऑइल स्पिल्स ऑफ रिव्हर अँड ओशन बी क्लीन? हा, मोस्ट ऑफ द टाइम हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. हा, हाऊ कॅन द ऑइल स्पिल्स ऑफ रिव्हर्स अँड ओशन्स बी क्लीन? कोण सांगणार? हा, लावण्या बोल. Yes, ma'am. The oil spills are caused by crude oil or petroleum hydrocarbons. The oil spills take place in river or oceans due to several reasons. This crude oil is highly toxic to the flora and fauna of aquatic environment. By using mechanical means, the oil spill can be removed, but this is very difficult. The biological way to remove this pollution is done by using culture or microbes like Pseudomonas sap and Alcanivorous Brocumenis. They हम्म. have the ability to destroy the prydness and other chemicals present in the hydrocarbons. They are therefore released at the place of oil spills to clear them. These bacteria are called hydrocarbon plastic bacteria (HCB), which decompose the hydrocarbons and bring about the reaction of carbon and oxygen. In this process, CO2 and water are formed. In this way, the oil spills are cleaned. ओके ओके. बरं, एक हे सांगते तुम्हाला. पहिले 2-3 पॉइंट होते ना, ते नाही मेन्शन केले तरी चालणार आहेत. नंतर मला असं वाटतं तू जे काही 4था पॉइंट पासून केलंस ना डायरेक्टली आन्सरला, तरी चालणार आहे. कारण का, तर खूप मोठं आन्सर होत आहे आणि तुम्हाला एवढे पॉइंट मेन्शन करायची गरज नाहीये. बाकी ते त्यांनी त्या क्वेश्चनशी रिलेटेड बरंचसं सांगितलं. बरं, तुम्हाला सगळ्यांना एक सांगते की तुम्हाला स्वतःला जे येतं की नाही ते आठवून सांगण्याचा प्रयत्न करा. मला रीड करून नाही सांगायचं. हा, एक लक्षात ठेवा. कारण तुम्हाला थिंकिंग करायचं आहे ना, तुम्ही लर्न केलेलं आहे, प्रिपेअर केलेलं आहे आणि तुम्हाला ते आठवून तुम्हाला बोलायचं आहे. त्याला म्हणणार आपण ओरल तुमची. हा, आणि जेव्हा रिटर्न असते तेव्हाही सेम प्रोसिजर आहे की तुम्ही फक्त तुमचा क्वेश्चन पेपर घ्यायचा, पेन पेन्सिल घ्यायचं आणि लिहायचं आहे. हे तुम्ही स्वतःला चेक करायचंय. हा, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचं बघा. हाऊ कॅन द सॉइल पोल्युटेड बाय ऍसिड रेन बी मेड फर्टाईल अगेन? क्वेश्चन काय आहे बघा. हाऊ कॅन द सॉइल पोल्युटेड बाय ऍसिड रेन मेड फर्टाईल अगेन? कोण बोलणार? हा, तन्वी. First point, sulfuric acid is present in the acid rain. Second point, sulfuric acid is a source of energy. For some species of bacteria like Acidiphilium spp and Acidobacillus, काहीतरी perioxidans. Hence, this bacteria can control the soil pollution occurring due to acid rain. व्हेरी गुड, नाईस आन्सर. व्हेरी गुड. अजून कोण सांगणार? बाकी कुठे आहेत? सगळे गायब आहेत का? बोला. ओके ओके, ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द रोल ऑफ मायक्रोब्स इन कंपोस्ट प्रोडक्शन? हा एक क्वेश्चन तुमचा इम्पॉर्टंट क्वेश्चन. व्हॉट इज द रोल ऑफ मायक्रोब्स इन कंपोस्ट प्रोडक्शन? बोला बाकीचे. हा, बोल. चल तन्वी, सांग. Yes, ma'am. First point, microbes can bring the natural decomposing of the organic compounds. Second point, during biodegradation, some bacteria and fungi bring about such a decomposition and release inorganic constituent back into the nature. Third point, compost is formed in such a way that by recycling process. येस, गुड गुड. बाकी कोणी आहे? नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बायोपेस्टिसाइड्स इन ऑर्गॅनिक फार्मिंग. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बायोपेस्टिसाइड्स इन ऑर्गॅनिक फार्मिंग. बोला. सगळे गप्प. भैरवी, काय प्रॉब्लेम आहे?
येस मॅम, हे पाठ नाही. हा ठीक आहे, खूप प्रामाणिक उत्तर दिलंस. ओके. हा तन्वी. Yes, ma'am. First हम्म. point, biopesticides is term used to destroy bacteria and fungal toxin, which can be directly integrated to plants. Second point, the special characteristics of biopesticides, that they do not harm any that they do not that they do not harm any other plants or other animals except its target organism. गुड गुड. बरं, आता मी छोटा क्वेश्चन कुठे आहे का शोधते, कारण आता हे तुमचे आहेत अजून तुमचे टेक्स्च्युअलच आहेत, पण जर प्रिपरेशन नसेल मुलांनो तर एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला प्रिपरेशन करणंच आहे. कारण काय होतंय, ह्या लेसनवर तुम्हाला एक सांगायचं असं की जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे थोडंसं एक फोकस करायचं आहे आणि मी तुम्हाला 8 दिवस देत असते. केवळ ह्या प्रोसिजरमुळे तुमचा एक एक लेसन कम्प्लीट होत जातो मुलांनो. आणि हे थोडंसं सिरियसली घ्या तुम्ही, कारण एक ना एक दिवस तुम्हाला स्वतःला परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षा ऑफलाईन होणार आहे. हा, त्यामुळे सगळ्यांनी थोडंसं आता शेवटचा 1 महिना राहिलाय की तुम्हाला आता थोडंसं म्हणजे हार्डवर्क करायचं आहे. नाहीतर मग आता वेळ तुमच्या हातातनं गेली की मग तुम्ही काही नाही करू शकणार. आता एक थोडंसं शेड्यूल सांगते मी तुम्हाला. काल तर केलंच मी, तरी पण आज परत एकदा रिपीट करते की एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये तुमचं सगळं इंटरनल वर्क सुरू होईल. तर त्या इंटरनल वर्कला पण तुम्ही थोडंसं सिरियसली घ्या. म्हणजे जरी ऑनलाईन घेतलं टीचरने तुमच्या तरी का, तर तुम्हाला त्या 20 मधले तुम्हाला कमीत कमी म्हणजे मिनिमम 15 आणि मॅक्सिमम 20 आउट ऑफ 20 तुम्हाला मिळाले पाहिजेत, एवढं तुम्ही करायचं आहे. कळलं? म्हणजे तिथे तुमचे पर्सेंटेज वाढायला चान्स आहे. आणि नेक्स्ट तुमचं थेअरी जी असणार आहे त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं एफर्ट लागणार आहे की तुम्ही किती म्हणजे करणार, कारण 100% ऑफलाईन एक्झाम आहे. त्यामुळे तुमचं प्रिपरेशन असेल आणि तुम्हाला जर असं म्हणजे सगळं थिंक करून आठवून लिहायची प्रॅक्टिस केलेली असेल तर इन टाइम तुम्ही ते कम्प्लीट ही तुमचा पेपर करू शकता. आणि तुम्ही सगळं ते आठवून लिहिण्याची सवय असल्यामुळे तुम्ही ते क्वेश्चनचे आन्सर आठवून लिहू पण शकता. आणि जेव्हा जेव्हा मी तुमचं हे घेते रिव्हिजन लेसन वाईज घेते, तेव्हा त्या लेसन मधला मेन क्वेश्चन कोणता, त्याच्यावर कोणावर फोकस करायचंय, म्हणजे खूप वेळा असं रिपीट झालेला क्वेश्चन कोणता, हे पण मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगत असते. आता तुमचं टेक्स्च्युअल क्वेश्चन मध्ये एक आहे झांथम गम आहे, पण मला असं वाटतं तो तुमचा रिड्यूस मध्ये आलाय का रे? झॅन्थन गम रिड्यूस पोर्शन मध्ये आहे का? नाहीये ना, म्हणजे तुमचा ह्याच्यामध्ये आहे ना, एक्झामला येण्याची शक्यता आहे ना? जरा सांगा मला त्या झॅन्थम गमशी रिलेटेड तुमचे 6 बॉक्स आहेत बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, पण तुम्हाला 4च बॉक्स विचारले जातात. तर कुठलेही 4 तुम्ही ते लिहायचे आहेत आणि ते 2 मार्क्सला विचारलं जातं. आणि जेव्हा 6 बॉक्स येतील तेव्हा ते 3 मार्क्सला असणार आहे. तुम्हाला कोण सांगणार आहे झॅन्थम गमशी रिलेटेड? थांबा जरा, अजून कोण सांगतो? बोला. हा भैरवी बोल. Yes, ma'am. Textile pigments, first column. Second Yeah. column, high quality paper. Third column will be fertilizers. Fourth column will be weedicides and pigments. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस येस येस, कोणतेही करून ठेवा. बरं, त्याच्याशीच रिलेटेड एक तुमचा क्वेश्चन आहे बघा पहिलाच, सेवेज आफ्टर प्रोसेसिंग. तिथेही तुम्हाला 4 बॉक्स आहेत. कोण सांगणार? सेवेज आफ्टर प्रोसेसिंग कोण सांगतोय? हा बोल तन्वी, आता तुला चान्स. Yes, ma'am. First, cleaning. First block cleaning. Second, use of surly as a fertilizer. Third one, safe water. And fourth one, use in biogas plant. व्हेरी नाईस, गुड आन्सर. त्याच्यानंतर आहे एक एक्स्ट्रा, मला नाही आहे इथे मायक्रोब्सचा आहेच क्वेश्चन, तुमच्या ह्याच्यातच आहे मायक्रोब्स, त्याच्याशी रिलेटेड बोला. हा बोल भैरवी. Yes, ma'am. Oil spills, decomposed PT or rubber, then sewage, a biofuel,
biopesticides, and microbial inoculants. येस गुड गुड. सगळे हे एक लक्षात ठेवा. तुम्ही खूप काहीतरी कराल तेव्हा तुम्हाला ते 2-2 मार्क्स मिळणार आहेत. तेव्हा तुम्ही हे 3 जे आहेत ना तुमचे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन 3 कराल तेव्हा त्याच्यातला कुठेतरी एक विचारला जाईल. कारण एका लेसनवर त्यांना एक लिमिट दिलेलं आहे ना की 40 मार्कापैकी एका लेसनवर ते तुम्हाला 4 ते 5च मार्काचं विचारू शकतात. सपोज हा क्वेश्चन 2 मार्क्सला असेल तर हा 2 मार्कासाठी विचारतील. एक तुमचं गिव्ह रिझन विचारतील. कुठेतरी ऑब्जेक्टिव्ह मध्ये किंवा याच्यामध्ये तुम्हाला एमसीक्यू मध्ये एखादा क्वेश्चन येईल. असं करून अख्खा पेपरभर त्यांना डिस्ट्रीब्युट करायचे असतात तुमचे ते 5 ते 6 मार्क्स. कळतंय? त्यामुळे तुम्हाला तेवढं सगळेच्या सगळं अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे आळस करू नका. एक तुम्हाला मी शिकवताना सांगितली होती बघा, एक ऍक्टिव्हिटी बेस्ड तुमचा क्वेश्चन असतो, त्याच्यावर एक डायग्राम तुम्हाला दिली जाते आणि ती डायग्राम तुम्हाला मॉडर्न लँडफिल साईट आहे ती तुम्हाला छापून दिली जाते आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन पण विचारले जातात. ते ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर आता सपोज तुमच्या टेक्स्टबुक उघडा आणि मॉडर्न लँडफिल साईटचं डायग्राम ओपन करा जरा. हा, आणि ते बघून मी तुम्हाला आता क्वेश्चन विचारते. तुमचे क्वेश्चनचे आन्सर तुमचे रेडी हवेत. हा, बघा काय आहे. नेम द फॉलोइंग मेथड ऑफ द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. काय सांगितलंय? नेम द फॉलोइंग मेथड ऑफ द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आन्सर कोण सांगतोय? कोण बोलणार आहे? डायग्रामचं नाव बोलायचं आहे. येस मॉडर्न लँडफिल साईट. कारण काय शॉर्ट आन्सर आहे ते तुमचं. द अबो डायग्राम शोज मॉडर्न लँडफिल साईट आणि दिस मेथड इज यूज फॉर द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आणि खूप वेळा माझ्याकडनं रिपीट होते मुलांना, जेव्हा तुम्ही व्हेरी मच शुअर असाल किंवा कॉन्फिडंट असाल तेव्हाच तुम्ही सेकंड स्टेटमेंट किंवा सेकंड सेंटेन्स करा. नाही तर जेवढं विचारलंय तेवढंच आन्सर द्या. त्यांना तुम्हाला 1 मार्क देणं मस्ट आहे आणि ते देणार तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यातलाच बघा सब क्वेश्चन. व्हॉट टाइप ऑफ वेस्ट इज यूज इन दिस मेथड. व्हॉट टाइप ऑफ वेस्ट इज यूज इन दिस मेथड. मोठं आन्सर असेल तर कोणी तुम्हाला म्हणजे टाईप सांगणार असाल तर बोला मला आन्सर. माईक ऑन करून बोला. कोण सांगतोय? कोण सांगणार? नाही कोणाचंच. बघा आन्सर काय आहे ते. येस कोण आहे? हा, कॉम्प्रेस वेस्ट. हा, एक वर्ड मध्ये नाही हा आन्सर यायचं. म्हणजे जरी वर्ड मध्ये मगाचा आन्सर ठीक होतं वर्ड मध्ये, कारण तेवढा एक तो परफेक्ट वर्ड होता, कारण त्यांचा क्वेश्चनच होता नेम द फॉलोइंग मेथड. आता त्यांनी विचारले व्हॉट टाइप ऑफ वेस्ट. त्यामुळे तुम्हाला आन्सर हे द्यायचंय, मोठं द्यायचंय. हा, आन्सर काय आहे? आता ऑफकोर्स तुमच्याकडे असेल बुक बघा. इन दिस मेथड ओनली डिग्रेडेबल वेस्ट मॅटर कलेक्टेड इन द सिटीज कॅन बी यूज and such a solid waste can undergo biodegradation and hence can be managed in eco-friendly way. Yes. Next question आहे बघा त्यातला. What kind of useful substance can be obtained from the such a method? What kind of useful substance can be obtained from such a method? कोण आन्सर देत आहे? Yes, भैरवी. Yes, ma'am. Best quality of compost is formed from this method. Yes, from the such a decomposition organic fertilizers and manure from this decomposition method, and methane gas is also obtained with this used as a fuel. Yes, organic fertilizers, manure and methane gas. Next आहे क्वेश्चन. ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता ही फिगर म्हणजे कुठे आहे? 7. येस, सेम क्वेश्चन. सेम तुमची डायग्राम. आता हा मार्च 19 ला विचारलेला क्वेश्चन आहे. डायग्राम सेम आहे तुमची मॉडर्न लँडफिल साईटची, पण क्वेश्चन बघा काय दिलेत त्यांनी. आयडेंटिफाय द प्रोसेस शोन इन दिस फिगर. क्वेश्चन फिरून विचारलंय. आयडेंटिफाय द प्रोसेस शोन इन दिस फिगर. काय आहे? जे आता आन्सर दिलं तेच आन्सर आहे.
येस येस. हा, आन्सर कसं आहे बघा. द फिगर शोज मॉडर्न लँडफिल साईट अँड वेअर द मायक्रोबियल बायोडिग्रेडेशन प्रोसेस इज कॅरिड आउट. म्हणजेच कुठल्याही प्रकारे येऊ द्या, तुम्हाला ते वर्ड माहिती झालेले आहेत आणि तुम्हाला लोकांना तर ते फार असं वाचल्याबरोबर लगेच कळणार ना, त्यामुळे नो इश्यू. एक्सप्लेन द प्रोसेस इन शॉर्ट. आता ती प्रोसेस कशी होते हे तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगायचं आहे. एक्सप्लेन करा. जे आन्सर तुम्ही आता दिलेत ना मला शॉर्ट करून करून सब क्वेश्चन मध्ये, तेच तुम्हाला एकत्र करून बोलायचं आहे. संपलं हिशोब. बर, आता आपण थोडस एमसीक्यू कडे वळूया. 1, 2, 3 सापडलेत मला एमसीक्यू. आणि आपलं टाइम पण आता संपेल. बघा, फाइंड द वेज टू इम्प्लिमेंट द झिरो गार्बेज सिस्टीम ऍट डोमेस्टिक लेवल. काय क्वेश्चन आहे परत एकदा सांगते बघा. म्हणजे हे एमसीक्यू मधले. क्वेश्चन नंबर 1 आहे, विच मटेरियल कॅन बी सब्जेक्टेड टू द कंपोस्टिंग. विच मटेरियल कॅन बी सब्जेक्टेड टू द कंपोस्टिंग. तो ऑप्शन्स आहेत व्हेजिटेबल अँड फ्रूट मॅटर, लेफ्ट ओव्हर फूड, सेकंड आहे प्लास्टिक बॉटल्स अँड बॅग्स, थर्ड वन आहे सिरप बॉटल्स अँड पाउचेस, अँड लास्ट आहे एम्प्टी टूथपेस्ट अँड द यूज टूथब्रश. काय करायचं आहे याच्यातनं तुम्हाला, म्हणजे एमसीक्यू फाइंड आउट करायचं आहे. काय त्यातला ऑप्शन जरा मोठे आहेत, लक्षात नाही येणार आहे. मी तुम्हाला सांगते बघा. विच मटेरियल कॅन बी सब्जेक्टेड टू कंपोस्टिंग. मिनिंग समजलं सगळ्यांना? हा, मग आता त्याच्याशी रिलेटेड बघा. व्हेजिटेबल अँड फ्रूट मॅटर, लेफ्ट ओव्हर फूड, एक झाला. बी काय सांगितलंय, प्लास्टिक बॉटल अँड बॅग्स. थर्ड आहे सिरप बॉटल अँड पाउच. फोर्थ आहे एम्प्टी टूथपेस्ट आणि यूज टूथब्रश. हा, तर त्याचा आन्सर काय आहे? येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, व्हेरी नाईस. हा, व्हेजिटेबल अँड फ्रूट मॅटर अँड लेफ्ट ओव्हर फूड, कारण तुम्हाला कंपोस्ट सांगितलंय ना त्यांनी. हा, नेक्स्ट आहे बघा, वाय झिरो गार्बेज सिस्टम इज बेनिफिशियल. वाय झिरो गार्बेज सिस्टम इज बेनिफिशियल. ऑप्शन्स बघा. इट रिड्युसेस द मनी टू बी पेड टू janitor. नेक्स्ट आहे ऑप्शन, इट हेल्प्स टू क्रिएट वेल्थ फ्रॉम वेस्ट. थर्ड ऑप्शन आहे, इट हेल्प्स टू कीप आवर हाऊस क्लीन. आणि फोर्थ आहे, इट इज कन्व्हिनियंट टू डू सो. क्वेश्चन आहे बघा, वाय झिरो गार्बेज सिस्टम इज बेनिफिशियल. आन्सर काय आहे परत एकदा तुम्हाला थोडेसे मी ऑप्शन्स वाचून दाखवते. इट रिड्युसेस द मनी टू बी पेड टू janitor. It helps to create wealth from the waste. It helps to keep our houses clean and it is convenient to do so. ऑप्शन काय आहे? Create health, create wealth from the waste. Yes, yes, it helps to create wealth from the waste. क्वेश्चनचं मिनिंग समजलं की तुमच्याकडनं परफेक्ट आन्सर चूज केला जातो. बरं, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. Which are the microbes that destroy the chemical pesticides in soil? आता तुम्हाला ते मायक्रोबचं नाव सांगायचं आहे. आता मी क्वेश्चन विचारते बघा. नेम द प्रोसेस इन विच देअर इज द कन्वर्शन ऑफ द पेस्टिसाइड मोलेक्युल टू द नॉन टॉक्सिक कंपाऊंड. नेम द प्रोसेस इन विच देअर इज द कन्वर्शन ऑफ द पेस्टिसाइड मोलेक्युल टू द नॉन टॉक्सिक कंपाऊंड. ऑप्शन्स आहेत डिकम्पोजिशन, डिग्रेडेशन, कॉन्जुगेशन अँड डिटॉक्सिफिकेशन. ऑप्शन्स परत वाचते बघा. डिकम्पोजिशन, डिग्रेडेशन, कॉन्जुगेशन अँड डिटॉक्सिफिकेशन. बोला. येस, करेक्ट आन्सर. डिटॉक्सिफिकेशन इज द करेक्ट वर्ड. नेक्स्ट आहे पुढे बघा. ड्युरिंग विच प्रोसेस द कन्वर्शन ऑफ नॉन टॉक्सिक सबस्टन्स इनटू द टॉक्सिक मोलेक्युल ऑकर्स. ड्युरिंग विच प्रोसेस द कन्वर्शन ऑफ द नॉन टॉक्सिक सबस्ट्रॅक्ट इनटू द टॉक्सिक मोलेक्युल ऑकर्स. ऑप्शन्स आहेत
डिटॉक्सिफिकेशन, डिकम्पोजिशन, conjugation and activation. ओके. नेक्स्ट कोण सांगणार आहे? त्याचे परत ऑप्शन एकदा रिपीट करते बघा. डिटॉक्सिफिकेशन, डिकम्पोजिशन, कॉन्जुगेशन अँड ऍक्टिव्हेशन. एनी गेस? नो. ठीक आहे. ऍक्टिव्हेशन इज द करेक्ट आन्सर. येस, ऍक्टिव्हेशन इज द करेक्ट वर्ड. कधी लक्षात ठेवा, आता तुमच्या ह्याच्यावरनं मला लक्षात येतं एक तुम्हाला सांगायचं की तुम्ही बऱ्याच वेळेला तुम्हाला असं एखादा वर्ड किंवा एखादा एमसीक्यूचा ऑप्शन येत नसेल तर तुम्ही तो रिकामा ठेवलेला असतो किंवा राहतो. तर लक्षात ठेवायचं आहे पेपर लिहिताना शेवटचे 10 मिनिट्स असताना तुम्हाला एक्झामिनर नेहमी सांगत असतात की आता लास्ट 10 मिनिट्स तुमचे रिमेन आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे की त्या लास्ट 10 मिनिट्स मध्ये तुम्ही संपूर्ण तुमचा लिहिलेला पेपर चेक करायचा आहे की जेवढे तुम्हाला विचारलेत तेवढे तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट केलेत का, आणि शिवाय कुठे तुम्ही एमसीक्यू, कुठे फिलअप्स, कुठे पहिल्या क्वेश्चन मधला एखादा काय वर्ड टाकायचा राहिला असेल तर तो जागा रिकामी ठेवली का हे पहिलं चेक करायचं. आणि अशा वेळेला शेवटच्या लास्ट 10 मिनिट्स मध्ये तो ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन असतो ना, त्याच्यामध्ये कुठेही काय रिकामं असेल ना तर कमीत कमी तुम्ही गेस वर्ड तरी तिथे युज करायचा आहे. म्हणजे जे तुम्हाला एमसीक्यू वगैरे असतील तर रिकामं काहीच ठेवायचं नाही, कारण कधीतरी तुमचा असा टुक्का लागू म्हणतात ना, किंवा गेस तुमचं करेक्ट येऊ शकतं, तर ते येऊ शकतं. रिकामं ठेवलं तर तुमचा त्या 40 मधला मार्क म्हणजे एक गेलेला असतो, रिड्यूस झालेला असतो. अटेम्प्ट केलात की तुम्ही 40 मार्क्सचा क्वेश्चन पेपर अटेम्प्ट केलेला असतो. क्लिअर सगळ्यांना? त्यामुळे लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बरं, आता दुसरं आहे कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट रिझन्स फॉर अवॉइडिंग द यूज ऑफ द केमिकल पेस्टिसाइड्स. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 क्वेश्चन त्याने दिलेले आहेत. वाय इट इज सेड दॅट केमिकल पेस्टिसाइड्स आर नॉट ऍडव्हर्टिजेबल फॉर द यूज. वाय इट इज सेड द केमिकल पेस्टिसाइड्स आर नॉट advisable for use. Reasons आहेत because they are expensive, because they do not kill the pest species, because they are harmful for the ecosystem, and next आहे ऑप्शन ऑल अबव. हा असा हा येते एकदम फंटास्टिक क्वेश्चन तुमचा, कारण तुम्ही सगळेच तुम्हाला असे वाटत असतात की काय ह्यातला आता कोणता ऑप्शन आम्ही चूज करायचा आहे. काय आहे ऑप्शन? येस, व्हेरी गुड आन्सर. बिकॉज दे आर हार्मफुल फॉर द इकोसिस्टम. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम द कॅन्सर विच इज पॉझिटिव्हली असोसिएटेड विथ द फेनॉक्झी herbicides, carbamate insecticides, organophosphorus insecticides, and organochlorine linden insecticide. ऑप्शन्स क्वेश्चन मोठा आहे, ऑप्शन छोटे आहेत बघा. नॉन हॅडजिन लिम्फोमा, ल्युकेमिया, सार्कोमा आणि मायलोमा. मिलोमा आहे तो. आहे कोणाला काय हे आयडिया? ओके. येस, गेस इज ऑल्सो करेक्ट. बरोबर आहे. आन्सर आहे त्याचा हे आहे नॉन हॅडकिन लिम्फस. येस, करेक्ट आहे गेस. आता नेक्स्ट आहे बघा इन विच द फॉलोइंग इंडस्ट्रीज मायक्रोबियल एन्झाइम्स आर नॉट यूज. हे जे प्रॅक्टिकल बेसवर क्वेश्चन आहे. इन विच द फॉलोइंग इंडस्ट्रीज मायक्रोबियल एन्झाइम्स आर नॉट यूज. ऑप्शन्स आहेत बघा ग्लास इंडस्ट्री, चीज इंडस्ट्री, टॅनिंग इंडस्ट्री अँड पेपर इंडस्ट्री. इन विच द फॉलोइंग इंडस्ट्रीज मायक्रोबियल एन्झाइम्स आर नॉट यूज. बोला. येस ऑफकोर्स ग्लास इंडस्ट्री, कारण याचा आन्सर तुमच्या सगळ्यांकडनंच यायला पाहिजे, कारण ग्लास मध्ये तुम्हाला मायक्रोबियलची काही गरजच नाहीये. येस. नेक्स्ट आहे सायट्रिक ऍसिड यूज इन प्रोडक्शन ऑफ द बेवरेज टॉफीज chocolate is obtained by the fermentation of by Aspergillus niger. बघा सायट्रिक ऍसिड यूज इन द प्रोडक्शन ऑफ beverage
toffees, chocolates is obtained by the fermentation of dash by Aspergillus niger. Options आहेत grapes, sugar molasses, apple and coffee nuts. मोस्टली प्रॅक्टिकल बेसवरचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. हा बोला. आन्सर आहे येस, शुगर मेलासिस. हा, शुगर मेलासिस. येस, करेक्ट आन्सर. चला, इथे आता आपलं टाइम संपलेला आहे. आपण इथे स्टॉप करूया. नेक्स्ट टाइम तुमचा 8th लेसन असणार आहे रिव्हिजनला, आणि मी 3 लेसनवर तुमची टेस्ट सेट करणार आहे, पेपर काढणार आहे. तर पुन्हा लेसन नंबर 5, 6 and 7 तुम्ही रिवाइज करायचं आहे आणि रेडी राहायचं आहे. कळलं? ज्या टाईपने मी तुमचं रिव्हिजन घेते त्याच टाईपने मी तुमचा क्वेश्चन पेपर काढलेला असणार आहे. आणि प्रामाणिकपणे त्या पेपरला तुम्ही न्याय द्यायचा आहे. हे सगळं प्रामाणिकपणे करायचं आहे. चला, ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि नेक्स्ट लेक्चर असेल तेव्हा आपलं रिव्हिजन असणार आहे. हे पण लक्षात ठेवा. लेसन नंबर 8 असणार आहे. चलो, ओके, बाय बाय.